नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मी दिगंबर शिंदे। मित्रांनो, जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, तर मित्रांनो हा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं त्याविषयीचा व्हिडिओ मित्रांनो आज आपण इथं पाहणार आहोत। तर त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये असलेले क्रोम ब्राउझर आहे ते क्रोम ब्राउझर ओपन करून त्या ठिकाणी nsmny.mahait.org असं इथं टाकून घ्यायचं आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं दोन ऑप्शन दिसत आहेत, पहिला आहे लॉगिन आणि दुसरा आहे बेनिफिशरी स्टेटस। हे जे बेनिफिशरी स्टेटस नावाचं ऑप्शन आहे, या बेनिफिशरी स्टेटस नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढच्या पेजवरती सर्च बाय असं इथं जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरा एक ऑप्शन या ठिकाणी आहे तो म्हणजे मोबाईल नंबरचा। तर मित्रांनो दोन्ही प्रकारे तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक करता येईल। सुरुवातीला मित्रांनो आपण मोबाईल नंबरच्या माध्यमातून इथं जे स्टेटस आहे ते कसं चेक करायचे याची माहिती पाहूयात आणि नंतर रजिस्ट्रेशन नंबर काढून त्याची माहिती घेऊयात। मित्रांनो, मोबाईल नंबर टाकून इथं कॅप्चा टाकल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच मित्रांनो तुमच्या नावाची जी माहिती आहे किंवा तुम्हाला जो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळतो का नाही याची माहिती इथे डिस्प्ले होते। या ठिकाणी मित्रांनो फार्मर नेम, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या गावाचं नाव, याशिवाय या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन कधी केलं होतं त्याची डेट, तुम्हाला हप्ता मिळाला आहे का नाही सक्सेस म्हणून इथे दाखवला असेल तर मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो फाउंड डिटेल जे आहे या ठिकाणी बाकीची माहिती इथं मित्रांनो डिस्प्ले झाली आहे। पेमेंट स्टेटस इथं सक्सेस असं दाखवतंय। त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव इथं दाखवते, ज्या बँकेमध्ये तुमचा हप्ता जमा झाला त्या बँकेचं नाव इथं दाखवलं जाईल। त्यानंतर मित्रांनो इथं कधी जमा झाला त्याचं डेट आणि टाइम या ठिकाणी दाखवलेला आहे। तर मित्रांनो याची प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता। दुसऱ्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन नंबर काढून घेण्यासाठी आपल्याला बॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असं इथं जे आहे त्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथं दोन पर्याय अजून इथे येतील, एक पहिला आहे मोबाईल आणि दुसरा आहे आधार। तर मित्रांनो आपण इथं आधार या ऑप्शनचा किंवा या पर्यायाचा वापर करून रजिस्ट्रेशन नंबर काढणार आहोत। तर मी या ठिकाणी आधार या ऑप्शनला क्लिक केलंय, माझा आधार नंबर टाकून घेतलाय। त्यानंतर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे तो आहे असा भरायचा आहे आणि गेट आधार OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक मेसेज तुमच्या मोबाईलवरती डिस्प्ले होईल की तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवलेला आहे, तो ओके करायचा आहे आणि जो OTP आला तो टाकून इथं घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि गेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा। गेट आधार OTP म्हटल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर डिस्प्ले होईल, त्या रजिस्ट्रेशनच्या नंबर तुमचं नाव सुद्धा येत आहे। बॅक करायचं आहे आणि बॅक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर एंटर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जो आता तुम्ही बघितलेला जो आता तुम्ही पाहिलेला रजिस्ट्रेशन नंबर होता तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जो कॅप्चा आहे जसा आहे तसाच मित्रांनो इथं तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढून तुम्हाला हप्ता मिळाला आहे का नाही याची माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।